ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती किरणताई परदेशी यांनी सौ वर्षा विकास तापकीर यांच्यावर खोटी कागदपत्रे दाखल करून निवडणूक लढवली असल्याचा आरोप आज पत्रकार परिषदेत केला. सौ वर्षा विलास तापकीर यांच्या कुटुंबातील व्यक्ती राजकारणात वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याने सरकारी दप्तरी त्यांचे चांगले वजन आहे. यामुळे जात पडताळणीचे खोटे दाखले देऊन निवडणूक लढविली असल्याचे किरणताई यावेळी म्हणाल्या. आगामी निवडणुकीमध्ये अशाच प्रकारे निवडणूक लढवून जनतेची तसेच प्रशासनाची फसवणूक करू शकतात. तर अशी फसवणूक पुन्हा होऊ नये अशी मागणी यावेळी किरणताईंनी केली. मोठ्या प्रमाणात पालिकेच्या निधींचा गैरवापरही केला. वर्षा विलास तापकीर यांनी वेळोवेळी निवडणुकीसाठी खोटे कागदपत्र दाखल करून निवडणूक लढवित आलेले आहेत ओबीसीचे. त्यानंतर त्यांच्यावरती कोर्टाने सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. सरकाराची त्यांनी फसवणूक केलेली आहे. 4 महिन्याची मुदत दिलेली असताना सुद्धा त्यांनी आता 5 वर्ष झाले कुठलेही कागदपत्र सबमिट केलेले नाही आहेत. त्यावरती कायदा म्हणतोय की अक्षरशः 6 महिन्यानंतर त्यांनी कागदपत्र दाखल केले नाही तर आपोआपच त्यांचं नगरसेवक पद रद्द होईल. तरीही त्या 5 वर्ष नगरसेवक पदाच्या नावाने सरकाराची फसवणूक करत आल्या, नगरसेवकाचा निधी वापरत आल्या. घरातील वरिष्ठ राजकीय क्षेत्रातील आहे आणि त्यांच्या दबदब्यामुळे त्या ह्या गुन्हा करत आलेल्या आहेत. तरी आमच्यासारख्या ओबीसी महिलांवरती हा होणारा अन्याय आहे. तर माझी कडकडीची विनंती आहे सर्वांना की ही जी आहे प्रश्नाचे उत्तर माझे शासनापर्यंत जावेत. त्यांनी काहीतरी निर्णय घ्यावे.